नमस्कार शेतकरी मंडळ. मी नागेश मिनोर. आपण पहिला भाग पाहिलेच आहे. जर नाही पाहिला असेल तर पहिला भाग पहा, म्हणजे दुसरा भाग बाकीचे भाग तुम्हाला कळतील काय आहे ते काय नाही ते. तर याच्यामध्ये आपण सोयाबीनचं उत्पन्नाच्या बाबतीत आपण बोलत होतो. तर त्याबद्दलच जे आपले पुढची क्लिप जी आहे, जमिनीनुसार सोयाबीनच्या जातीची निवड. याच्यामध्ये आपल्याला चांगल्या जाती कोणत्या ते आपल्याला पाहायचं आहे, बाकीच्या जाती पाहायच्या नाहीत. आपल्या शेतातील माती कोणत्या प्रकारची, हलकी, मध्यम, भारी, चिबाड, मुरबाड, खरबाड जे काय असेल ते पहिले ते तुम्हाला माहीत आहे त्या गोष्टी सहज. पण त्याच्याविषयी ते विचार करूनच कुठल्या व्हरायटी आपण लावल्या तर काय होईल. कारण का भारी व्हरायटी लांब म्हणजे पिरियडची व्हरायटी, म्हणजे जसं काही 100 ते 120 दिवस चालणारी येणारी ती जर व्हरायटी तुम्ही हलके मध्यम लावले तर चालणार नाही, हे लक्षात ठेवा. मुख्य महत्त्वाचं पॉईंट उगत नसते घेतात तुम्हाला याचे उत्पन्न येणार नाही. कारण का जातीनुसारच तशी जमीन पाहिजे. त्याच्यानुसार मला एक सांगायचं आहे तुम्हाला, हे जे करत असताना याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. तो अभ्यास तुम्ही करावा ही विनंती. सोयाबीनच्या 2 प्रकारच्या पानाच्या जाती आहेत. एक गोल पानाच्या सोयाबीनच्या जाती, दुसरी चिरक्या पानाच्या सोयाबीनच्या जाती. आता गोल पानाच्या सोयाबीनच्या जातीमध्ये JS 335 सगळ्यात चांगली व्हरायटी, असं चांगली व्हरायटी सगळ्यात म्हणजे धडधाकट कुठल्याही जमिनीत येणारी. त्याच्यानंतर KDS ही सुद्धा फार 726 चांगली जात आहे. आपले किमिया 753, MU 612, DS 228, KDS 992, फुले दुर्गा, MUVS 162, AMS 100, 39 आंबा म्हणून जात आहे. आणि JS 2034 ह्या जे जाती आहेत, गोलपानाच्या जाती आहेत. आता आपण हे बघू, चिक्या पाण्याच्या कुठल्या जाती आहेत. JS 9305 आणि ग्रीन गोल्ड ह्या जे आहेत, हे चिरक्या पानाचे, उंच वाढणारे आहेत. फुटवे न करणारी, महत्वाचा मुद्दा, फुटवे करत नाही ही जात, म्हणजे उंच वाढणारी आहे. 3 ते 4 दाणे असणारी आहे. कारण का हे लावत असताना थोडीशी बियाण्याची संख्या जास्त पाहिजे याला, बरं काय, म्हणजे जमिनीत. कारण काय हे त्याला फुटवे फुटत नाहीत जमिनीतून. येणार जे झाडाला जे फुटवे पाहिजेत ते फुटायची संख्या फार कमी आहे. कारण का त्याची वाढ जास्त आहे. हे जे ग्रीन गोल्ड बी आहे, ती पण फार सुंदर जात आहे. 3344 ते सुद्धा तुम्ही वापरून पाहू शकता. त्यानंतर अति लवकर येणाऱ्या जाती कुठल्या, मध्यम कालावधीत येणारे जाती कोणत्या, उशिरा येणाऱ्या जाती कुठल्या. त्याच्यामध्ये लवकर येणाऱ्या सोयाबीनच्या जाती ह्या 90 ते 100 दिवसात येणार आहेत. ज्याची जमीन हलकी मध्यम आहे त्यांनी ह्या जाती निवडू शकतात. परभणी सोन्ना MUS 47, RVS 18, JS 9305, RVS 2001-4. त्यानंतर JS 335 सुद्धा तुम्ही ह्या लवकर येणाऱ्या याच्यामध्ये घेऊ शकता. त्यानंतर मध्यम कालावधी येणारी जाती कुठल्या, हे 90 ते 105 दिवसात येणाऱ्या जाती आहेत. JS 335, MAU 71 समृद्धी, MAUS 158, KDS 753, फुले किमिया, JS 9560, अशा ह्या मध्यम कालावधीत येणाऱ्या जाती आहेत. त्यानंतर उशिरा येणाऱ्या सोयाबीनच्या जाती, जे 100 ते 120 दिवसाचा कालावधी याचा, सरी वरंबा व लागवड करण्यात येणाऱ्या जाती. म्हणजे हे माझं म्हणण्याचं आहे की बेड करणारे त्यांनी ह्या जाती अवश्य लावा. कारण का त्या बेडवर फार सुंदर याचं उत्पन्न आहे. त्याच्यामध्ये MUS 162, KDS 726, फुले संगम, KDS 753, फुले अग्रणी आणि DS 228, फुले कल्याणी ह्या जाती ह्या तुमच्या उशिरा येणाऱ्या जाती आहेत. आणि याच्यानंतर सांगायचं, चिबाड रांडा जर तुम्हाला कुठल्या जाती आहे, कुठलीही जाती जमीनुसार तुमच्या, फक्त त्याला जे उतारच्या दिशेने त्याला सरी करायच्या, बेड करायच्या. त्या सरीवरच तुम्हाला लावलं तरच तुम्हाला त्याचं शाश्वत उत्पन्न त्या चिबाड रानमध्ये मिळू शकतं. ठीक आहे, हे झालं माझं म्हणजे जातीबद्दल. आता पुढच्या क्लिपमध्ये आपण तिसरा भाग आहे की बाबा जे भाग आहेत बाकीच्या सांगलेल्या, त्या भागाचा पुढच्या वेळेस बोलू. पुढच्या क्लिप जर पाहायचं असेल तर माझं विनंती आहे की तुम्ही त्या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपले जे मित्रमंडळी आहेत त्यांना शेअर करा व्हिडिओ, म्हणजे त्यांना सुद्धा हा अनुभव नाही माहिती त्यांना मिळेल. धन्यवाद.